कृष्णाईच्या लेकी मालिकेत कमळीची जबरदस्त एंट्री पाहायला मिळणार आहे. कृष्णाईच्या मदतीला आता कमळीच धावून येणार आहे. नुकताच झी मराठी वाहिनीने याचा एक प्रोमो शेअर केलाय. प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की पंचायत भरलेली असते. इंदुराणी कृष्णाईला म्हणते की मला झालेल्या मनस्तापाबद्दल माझ्या पायावर नाक रगडून माफी मागायची. कृष्णाई इंदुराणीच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी खाली वाकत असते तोपर्यंत तिला जोरात थांबा असा आवाज येतो. हा आवाज दुसरा तिसरा कोणाचा नसून कमळीचा असतो. तसंच पुढे असंही पाहायला मिळते की कमळी एका व्यक्तीला सोबत घेऊन येते. त्याच्या चेहऱ्यावर चादर असल्यामुळे त्याचा चेहरा दिसत नाहीये. त्याचबरोबर पोलीसही तिच्या सोबत असतात. त्यानंतर कमळी असं म्हणते की जो काही निर्णय झाला आहे तो अगदी चुकीचा आहे. त्यावर इंदुराणी तिचा हात धरते आणि विचारते, चुकीचा निर्णय ठरवणारी तू कोण आहेस? आता इंदुराणीच्या प्रश्नाचं उत्तर देत कमळी असं म्हणते की मी कृष्णाईची चौथी लेक आहे. कमळी त्यामुळे आता मालिकेत पुढचा भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. इंदुराणीचं खोटं आता सर्वांसमोर येणार का, हे मालिकेच्या येत्या भागात आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर कृष्णाईच्या लेकी या मालिकेत कृष्णाई आणि तिच्या 3 मुलींची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. कृष्णाईची सवत इंदुराणी सतत तिला त्रास देण्याचा प्रयत्न करते. कृष्णाईची खानावळ आणि तिथली जागा स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून तिचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी तिने कृष्णाईला जबरदस्तीने 20 लाख रुपये दिले आणि त्यानंतर ते तिने स्वतः चोरले. त्यामुळे कृष्णाई पुढे मोठं संकट उभं राहिलं. यानंतर हे प्रकरण मातोश्रीकडे गेलं. त्यांनी कृष्णाईला 5 दिवसांची मुदत दिली. त्यानंतर पंचायत भरेल असं सांगितलं. गौरीला याबद्दल काहीच माहीत नाही. आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये इंदुराणी पुन्हा एकदा कृष्णाईचा अपमान करणार असल्याचं मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्याचवेळी मात्र या मालिकेत कमळीची धडाकेदार एंट्री होते. त्यामुळे मालिकेचे पुढचे भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहेत. तुम्हाला कृष्णाईच्या लेकी ही मालिका आवडते का? कॉमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.